नमस्कार. या नव्या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थोड्या गूढ अशा आध्यात्मिक स्रोतावर आधारित आहे. हो, आणि हा स्रोत म्हणजे 17व्या शतकातील संत तुकारामांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, सद्गुरू वाचुनी सापडेना सोये. बरोबर. आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश काय माहितीये? या केवळ 4 ओळींच्या रचनेत दडलेला जो प्रचंड मोठा अर्थ आहे तो आपल्याला उलगडायचा आहे. अगदी बरोबर. खरा मार्गदर्शक म्हणजे नक्की काय, त्याच्या मार्गदर्शनाचं स्वरूप कसे असते आणि आपला समाज या सत्याकडे कसा दुर्लक्ष करतो याचा आपण आज मागोवा घेणार आहोत. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. सुरुवातीला आपण एका घनदाट जंगलाचं उदाहरण घेऊया. म्हणजे असं जंगल जिथे झाडांची दाटी इतकी जास्त आहे की सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये. बाप रे, नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा येतो. हो ना. आणि अशा अज्ञात आणि भयानक जंगलात जेव्हा एखादा माणूस अडकतो तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी आवश्यक असलेली सर्व आधुनिक साधने असली तरी एक मोठी अडचण असते. ती अवस्था केवळ हरवण्याची नसते, तर ती पूर्णपणे दिशाहीन होण्याची असते. एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या कोंडीची असते ती अवस्था. माणसाला पुढे जायचे असते, पण पुढे म्हणजे नक्की कुठे हेच माहीत नसते. आणि हीच ती अचूक अवस्था आहे जिचं निदान संत तुकारामांनी या अभंगात केलंय. खऱ्या मार्गदर्शकाविना मानवी जीवनात असलेली सगळी बुद्धिमत्ता कशी निरुपयोगी ठरते याचा हा एक स्पष्ट नकाशा आहे. बरोबर. आपण अभंगाच्या पहिल्या ओळीकडे वळूया. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय. यात एक अतिशय रंजक आणि लक्षवेधी बाब म्हणजे इथे सोय हा शब्द फक्त एखाद्या सुविधेसाठी किंवा मदतीसाठी आलेला नाहीये. म्हणजे आपण जी नेहमी म्हणतो ना की माझ्या सोयीनुसार कर, तसा अर्थ नाहीये का याचा? अजिबात नाही. कसंय ना, जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपण अनेकदा इतरांचा सल्ला घेतो. ती एक वरवरची मदत असते. अच्छा. पण इथे संत स्पष्ट करतायत की त्या खऱ्या मार्गदर्शकाविना कोणताही मार्ग किंवा जीवनाची खरी दिशा अस्तित्वातच नाही. ती एक अटळ आवश्यकता आहे. वाचोनी म्हणजे त्यांच्याविना. त्यांच्याविना दुसरा पर्यायच नाही. म्हणजे दुसरा कोणताही शॉर्टकट नाहीये. म्हणूनच या ओळीचा पुढचा भाग अधिक लक्षवेधी ठरतो. धरावे ते पाय आधी आधी. हो, आणि आधी आधी हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. नक्कीच. कारण जेव्हा एखादा माणूस जंगलात रस्ता चुकतो तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया काय असते? तो घाबरतो, तो सैरावैरा पाळायला लागतो. तो स्वतःच्या बुद्धीने मार्ग शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण ही ओळ काय सांगते? ती सांगते की थांबून, स्वतःचे सगळे तर्क बाजूला ठेवून सर्वात आधी त्या खऱ्या मार्गदर्शकाला शरण जाणे हा एकमेव पर्याय आहे. आधी आधी या शब्दाची पुनरावृत्ती इथे त्या कृतीची तातडी दर्शवते. अगदी बरोबर. दिशाहीन अवस्थेत वेगात धावणे हा मूर्खपणा असतो. कारण जर दिशा चुकलेली असेल तर घेतलेली धाव तुम्हाला ध्येयापासून अधिक दूरच घेऊन जाते. नक्कीच. चुकीच्या दिशेने वेगात जाण्यापेक्षा योग्य दिशेने जाणारा मार्गदर्शक आधी शोधणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. पण माणसाचा अहंकार त्याला हे मान्य करू देतो का? तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. मानवी अहंकार अनेकदा ही गोष्ट मान्य करायला तयार नसतो. माणसाचा स्वतःच्या ज्ञानावर इतका विश्वास असतो की त्याला वाटते तो स्वतःच मार्ग शोधेल. पण जोपर्यंत हा अहंकार गळून पडून आधी आधी पाय धरण्याची म्हणजेच पूर्णपणे समर्पित होण्याची वृत्ती येत नाही, तोपर्यंत पुढचा प्रवास सुरूच होऊ शकत नाही. हा मुद्दा एकदम स्पष्ट झाला. पण एकदा का हा प्रवास सुरू झाला की त्यानंतर जे घडतं ते खूपच धक्कादायक आहे. म्हणजे ते मानवी तर्काला पूर्णपणे छेद देणार आहे. तुम्ही आपणासारिखे करीतो तात्काळ या ओळीबद्दल बोलताय ना? हो. मला इथे एक तार्किक प्रश्न पडतो. सामान्यतः कोणतेही नवीन ज्ञान मिळवायला किंवा स्वतःमध्ये साधासा बदल घडवायला ही खूप वर्ष लागतात, बरोबर ना? हो, एखादी कला शिकायची असेल तर अनेक वर्षांची साधना लागतेच. एखादी साधी सवय मोडायची असेल तरी महिनोन्महिने संघर्ष करावा लागतो. पण जेव्हा सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळते तेव्हा काय होतंय? तर इथे म्हटलंय की बदल तात्काळ होतो. हे कसं शक्य आहे? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि हा बदल तात्काळ कसा होऊ शकतो हे पचवणं सुरुवातीला जड जातं. हो ना. वर्षानुवर्षांच्या सवयी एका क्षणात कशा नष्ट होतील? हा प्रश्न निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आपण बदलाकडे नेहमी एका भौतिक दृष्टिकोनातून पाहतो. आपण जेव्हा शिकण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण माहिती गोळा करण्याबद्दल बोलत असतो. बुद्धीत भर घालण्याबद्दल. बरोबर. ती एक क्रमिक प्रक्रिया आहे जी काळाच्या अधीन आहे. पण इथे संत ज्या बदलाविषयी बोलत आहेत तो माहितीच्या स्तरावरचा बदल नाहीच आहे. अच्छा. म्हणजे इथे काहीतरी वेगळंच घडतंय? होय.
तो बदल एका अस्तित्वात्मक पातळीवरचा आहे. तो ज्ञानाचा नसून थेट जाणीवेचा बदल आहे. सद्गुरू शिष्याला काही नवीन माहिती किंवा पुस्तकी ज्ञान देत नाहीत. मग ते नक्की काय करतात? ते त्याच्या जाणीवेचे थेट रूपांतरण करतात आणि त्याला आपणासारखे म्हणजेच थेट स्वतःसारखे बनवतात. आणि त्याला काळ वेळ लागत नाही. अरे वाह! म्हणजे मला सांगा, हे एखाद्या दुसरा विजलेला दिवा पेटवण्यासारखं आहे का? क्या बात है. हे अतिशय चपखल उदाहरण आहे. जेव्हा आपण एका पेटत्या दिव्याची ज्योत दुसऱ्या वातीजवळ नेतो तेव्हा काय होतं? ती वात लगेच पेटते. त्याला काही महिने किंवा वर्ष लागत नाहीत. तो बदल तात्काळ होतो. अगदी बरोबर. आधी ती फक्त एक कापसाची वात असते आणि पुढच्याच क्षणी कोणत्याही क्रमिक प्रक्रियेशिवाय ती स्वतःच एक प्रकाश देणारी ज्योत बनते. तिथे वेळेचं कोणतंही बंधन नसतं. ती वात पेटण्यासाठी जो वेळ लागतो तो फक्त त्या वातीला ज्योतीजवळ नेण्यापुरताच असतो. नक्कीच. एकदा संपर्क झाला की प्रकाश निर्माण होणे ही घटना वेळेच्या पूर्णपणे पलीकडची असते. आणि हेच नाही काळ वेळ तया लागी या विधानाचे मर्म आहे. म्हणजे भौतिक जगात प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, कारण तिथे अंतर आहे, असं म्हणायचंय का तुम्हाला? हो ना. दोन वस्तूंमध्ये अंतर असतं, पण आध्यात्मिक स्थित्यंतरात जेव्हा दोन जाणीवा एकरूप होतात तिथे अंतरच उरत नाही. आणि जिथे अंतर नाही तिथे वेळेचा प्रश्नच निर्माण होत नाही. अगदी बरोबर. सद्गुरू आपल्या शिष्याला थेट आपल्याच पातळीवर आणून ठेवतात. हा बदल हळूहळू होणारा विकास नाही, तर ती एक क्रांती आहे. क्या बात आहे. म्हणजे तो शिष्य थेट त्या उच्च पातळीवर पोहोचतो जिथे त्याचे स्वतःचे वेगळेपण उरतच नाही. तो गुरूच्याच अस्तित्वाचा एक भाग बनतो. होय. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. आणि मला इथे एक मोठी भाषिक अडचण दिसतेय. कोणती अडचण? बघा, जर हे परिवर्तन इतकं अद्भुत आहे आणि त्यात काळाचंही बंधन नाही, तर ते सामान्य माणसाला शब्दात कसं समजावून सांगणार? हे खरंय. अमूर्त गोष्टी समजून घेण्यासाठी आपण नेहमी भौतिक जगातील उपमांचा आधार घेतो. हो. आणि मला आठवतंय, अध्यात्मात गुरूंचं वर्णन करण्यासाठी परंपरेने परीस या दगडाची उपमा खूप लोकप्रिय आहे. बरोबर. परीस हा असा एक गूढ दगड मानला जातो ज्याच्या नुसत्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते. म्हणजे गुरु परिसासारखे असतात आणि ते शिष्यारूपी लोखंडाचं सोनं करतात, हे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय. हो, पण या रचनेची पुढची ओळ बघितलीत का? ती या सर्वोच्च मानल्या गेलेल्या उपमेलाही स्पष्टपणे नाकारते. हो. संत तुकाराम म्हणतात, लोह परिसाची न सोहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर ही उपमा का अपुरी पडते हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्यांना ही उपमा शोभत नाही असं स्पष्ट म्हटलंय. हो, कोणत्याही तत्वज्ञानात जेव्हा सर्वोच्च उपमा अपुऱ्या पडू लागतात ना, तेव्हा समजून घ्यावे की आपण एका अत्यंत खोल सत्याला स्पर्श करत आहोत. पण परिसाची उपमा का अपुरी पडते? परीस लोखंडाचं सोनं करतोच ना. करतो ना. त्या लोखंडाचे मूल्य वाढते, ते आकर्षक आणि मौल्यवान बनते. पण काय? पण ते तयार झालेले सोने केवळ सोनेच राहते. अरेच्छा, हो, कारण ते सोनं दुसऱ्या एखाद्या लोखंडाला स्पर्श करून त्याचे पुन्हा सोने करू शकत नाही. अगदी बरोबर. सोन्यामध्ये स्वतःचे मूल्य असते, पण त्याच्यात परीस म्हणजेच दुसऱ्याचे रूपांतरण करण्याचा गुणधर्म नसतो. म्हणजे ते परिवर्तन तिथेच थांबते. आणि याच कारणामुळे ही उपमा सद्गुरूंना न सोहे म्हणजे शोभत नाही. हा एक खूप भारी पॉइंट आहे. हो ना. जर आपण आधीच्या ओळीचा विचार केला, आपणासारखे करीतो तात्काळ, तर हे स्पष्ट होते की सद्गुरू शिष्याला फक्त सोने बनवून सोडत नाहीत. म्हणजे ते त्याला केवळ एक चांगला किंवा ज्ञानी माणूस बनवत नाहीत. नाही, तर ते त्याच्यात तो परमेश्वर तत्वाचा अंश अशा प्रकारे जागृत करतात की तो शिष्य थेट दुसरे सद्गुरूच बनतो. क्या बात आहे. म्हणजे तो स्वतःच इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम बनतो. एका परीसाने लोखंडाचा दुसरा परीस बनवणे हे भौतिक जगात पूर्णपणे अशक्य आहे, पण सद्गुरू ते करतात. हा अत्यंत मोठा भेद आहे. परीस प्रक्रियेला एक मर्यादा आहे, पण सद्गुरूंची प्रक्रिया अमर्यादा आहे. म्हणूनच त्यांची महती अगाध आहे. हो, अगाध म्हणजे ज्याचा तळ गाठता येत नाही. या अगाध महिमेपुढे जगातील कोणतीही भौतिक उपमा तोकडीच पडते. पण हे सगळे इतके स्पष्ट असताना एक प्रश्न उरतोच, तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? इतका अगाध महिमा असणारे मार्गदर्शक उपलब्ध असतानाही लोकांची अवस्था काय आहे? हे वास्तव शेवटच्या ओळीत मांडले आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. या ओळीत एक अत्यंत तीव्र शोकांतिका दिसतीये मला. होय,
एका बाजूला सद्गुरूंची अगाध क्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजाची अगतिकता आणि अज्ञान आहे. इथे आंधळे हे जन असा जो उल्लेख आहे तो नक्कीच डोळ्यांच्या आंधळेपणाबद्दल नाहीये, बरोबर? नक्कीच नाही. कारण डोळस माणसेच अनेकदा खऱ्या सत्याकडे पाठ फिरवताना दिसतात. हा आंधळेपणा जाणीवेचा आहे. म्हणजे माहिती असूनही न समजणं. बरोबर. आजच्या आधुनिक काळाच्या संदर्भात पाहिले तर माणसाकडे पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक माहिती आहे, पण हीच माहितीची अतिवृष्टी माणसाला आतून अधिक अंध बनवत आहे. जे समोर आहे ते न पाहू शकण्याचे हे आंधळेपण आहे. आणि हे आंधळेपण का निर्माण होते याचं उत्तरही यात आहे. गेले विसरून खऱ्या देवा. माणूस भौतिक जगात इतका मग्न होतो की तो जीवनाच्या मूळ उद्देशालाच विसरून जातो. समाज खऱ्या देवाला आणि त्या खऱ्या देवापर्यंत नेणाऱ्या सद्गुरूंना ओळखण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. आपण सुरुवातीला जे घनदाट जंगलाचं उदाहरण पाहिले होते ना, हो, कंपस नसलेलं जंगल. त्याच्याशीच ही अवस्था तंतोतंत जुळते. हे लोक त्या जंगलात अडकलेले आहेत, पण त्यांना वाटतंय की त्यांनी तिथेच एक छान घर बांधलं आहे. आणि त्यांना वाटतं ते तिथे सुरक्षित आहेत. त्यांना त्या जंगलाबाहेर पडायची गरजच वाटत नाही. हीच ती मानवी अहंकाराची सर्वात मोठी खेळी आहे. माणूस जंगलातील त्या तात्पुरत्या झोपडीलाच आपला अंतिम मुक्काम मानतो. या जंगलापलीकडे एक मूळ घर आहे याचा त्याला विसर पडतो. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या खऱ्या देवापर्यंत नेण्यासाठी जो कंपास उपलब्ध आहे त्यांच्याकडे हे लोक आंधळासारखे दुर्लक्ष करतात. संत तुकारामांच्या या ओळीत एक प्रकारची खंत जाणवतीये. इतका खात्रीलायक मार्ग उपलब्ध असतानाही लोक स्वतःच्याच भ्रमात अडकून पडली आहेत. होय, हा विरोधाभास केवळ एक निरीक्षण नाही, तर ती एक अत्यंत गंभीर चेतावणी आहे. एका बाजूला सर्वोच्च शक्यता उभी आहे आणि दुसऱ्या बाजूला अज्ञानाची दरी आहे. खरंच विचार करायला लावणारा हा सगळा प्रवास आहे. आपण पाहिलं की योग्य होकायंत्राशिवाय धावणे कसे जीव घेणे ठरू शकते. आणि सद्गुरू नुसता रस्ता दाखवत नाहीत, तर ते एका दिव्याने दुसरा दिवा पेटवावा तसा तात्काळ स्वतःसारखाच मार्गदर्शक घडवतात. परिसाची उपमा ही कुचकामी ठरते तिथे, पण समाज मात्र अंधेड्यासारखा वागतो आहे. अगदी बरोबर. हेच या चर्चेचे मुख्य मुद्दे आहेत. या चर्चेच्या शेवटी मला ऐकणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि प्रगल्भ विचार द्यायचा आहे. कोणता विचार? बघा, एका बाजूला सद्गुरू शिष्याला तात्काळ स्वतःसारखे बनवत आहेत, दुसरा परिस निर्माण करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला हा समाज पूर्णपणे आंधळा होऊन जंगलात भरकटला आहे. या दोन्ही गोष्टींचा जर आपण एकत्रित विचार केला तर एक मोठा अर्थ उलगडतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हो, सद्गुरूने शिष्याला स्वतःसारखे बनवण्याची ही जी प्रक्रिया आहे ती केवळ त्या एका शिष्याच्या वैयक्तिक मुक्तीपुरती मर्यादित नसावी. अरे वा, ती प्रक्रिया एका मोठ्या उद्देशाचा भाग असावी. नक्कीच. जंगलात भरकटलेल्या या आंधळ्या जनांना, या संपूर्ण समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी एका होकायंत्राने स्वतःसारखी अनेक होकायंत्रे निर्माण करण्याचे हे एक अत्यंत अद्भुत चक्र आहे. क्या बात आहे. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवणे हे केवळ त्या एका वातीचा अंधार दूर करण्यासाठी नसते, अगदी बरोबर. तर या जगातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी नव्याने प्रकाश निर्माण करण्याची ती एक निरंतर साखळी असते. स्वतःसारखे बनवणे हे मुक्तीचे साधन नसून या आंधळ्या जगाला पुन्हा डोळस करण्यासाठी एका नव्या मार्गदर्शकाची निर्मिती करणे आहे. नक्कीच. आणि मला वाटतं याच एका अत्यंत सूक्ष्म आणि सखोल विचारावर मनन करण्यासाठी आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. हा विचार नक्कीच तुम्हाला अंतर्मुख करेल. हो, नक्कीच. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत विचार करत रहा.